नमस्कार. दमदार 10 मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरामध्ये काय नेमकं घडलेलं आहे, प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाच्या आणि दमदार घडामोडींचा अगदी सविस्तर आढावा पुढल्या अर्ध्या तासात घेण्याआधी एक नजर दमदार हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. बारसू रिफायनरीसाठी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं उद्धव ठाकरेंचा घणाघात. बारसूमध्ये सगळे जागा मालक उपरे, ठाकरेंचा आरोप. रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसूत उतरेल, उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान. एकाबरोबर 2 फ्री, राणेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंचा घणाघात. पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष येऊन गेले, लोकांना विचारून मुंबईचा महापौर बंगला ढापलात का, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. बारसू रिफायनरीवर राज ठाकरेंचं प्रश्नचिन्ह, कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी विकास कसा करता, राज ठाकरेंचा सवाल. तुमच्या पायाखालची जमीन निघून जाते तरी तुम्हाला कळत नाही, बारसूवरून राज ठाकरेंनी सुनावलं. पवारांच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांना उकळ्या फुटत होत्या, राज ठाकरेंकडून अजित पवारांची नक्कल. शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता, राजीनाम्यानंतर अजित पवारांची दादागिरी पाहून राजीनामा मागं घेतला, राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला. 4 वर्षात समृद्धी महामार्ग तयार, मात्र 16 वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण. काय करतात तुमचे आमदार खासदार, राज ठाकरेंचा सवाल. चोरलेलं धनुष्य घेऊन या, मी मशाल घेऊन येतो, उद्याचं येणारं सरकार हे आपलं आणि जनतेचं, उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास. भाजपचा मोठा नीच डाव, गद्दारांकडून पाठीत वार, आपणच शिवसेना असा काहींचा गैरसमज, उद्धव ठाकरे बरसले. महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांचा उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश, भरत गोगावलेंना घेरण्याची नवी रणनीती. सत्ता संघर्षाचा निकाल काहीही लागला तरी विधान भवनात शिंदेंकडे बहुमत, त्यामुळे फरक पडणार नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया. समृद्धी महामार्गावर एक्झिट मॅनेजमेंट सिस्टम, वेगमर्यादा ओलांडल्यास वाहनं ब्लॅकलिस्ट होणार. सत्तर वर्षांनंतर ब्रिटनला मिळाला नवा राजा, किंग प्रिन्स चार्ल्स यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न. आणि आता पाहणार आहोत सविस्तर दमदार 10. तर उद्धव ठाकरे यांची महाडमध्ये शिवगर्जना सभा पार पडलेली आहे आणि यावेळी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवरती तोफ डागली. बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रावरती निशाणा साधला. रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसूमध्ये उतरेल असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय. जोपर्यंत माझा तिथला कोकणी बांधव त्याच्या मनाविरुद्ध हे सगळं चाललंय, तो जोपर्यंत हो बोलत नाही आणि तो नाही बोलला तर प्रकल्प होणार नाही. कोणी कितीही पिढ्या उतरवत संपूर्ण महाराष्ट्र बारसूमध्ये उतरेल. कर्नाटकमधील निवडणूक प्रचारावरूनही पंतप्रधान मोदींना ठाकरेंनी लक्ष केलं. निवडणूक जिंकण्यासाठी बजरंग बलीच्या बलाची आवश्यकता भासते, तर तुमचं बळ कुठे गेलं असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. तसंच अबकी बार भाजप तडीपार म्हणत ठाकरेंनी नवा नारा दिलाय. जर ते लोकांना आवाहन करत असतील की तुम्ही बजरंग बलीची जय म्हणून मतदान करा, तर मी तुम्हाला सांगतोय की या पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जय भवानी जय शिवाजी म्हणून या भाजपाला तडीपार करा. ठाकरेंनी भाजप आणि विशेषतः मोदींना लक्ष केल्यानं यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून उद्धव ठाकरेंना कायम टीका केली जाते। महाडच्या शिवगर्जना सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला, तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा देखील समाचार घेतलाय। मुख्यमंत्री शिंदे कर्नाटक दौऱ्यावरती आहेत। शिंदे भाजपचा निवडणूक प्रचार करणार आहेत। उद्धव ठाकरेंनी हाच मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री शिंदेंवरती जोरदार टीका केलेली आहे। मुख्यमंत्री महाराष्ट्र सोडून बाहेरच फिरत असल्याची टीका ठाकरेंनी केली आणि आमचे महाराष्ट्राचे लाचार मिंदे मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्याची भांडी घासायला इथून कर्नाटकात जातात, लाज वाटत नाही। उद्धव ठाकरेंनी नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे। असे सांगत होते की साहेब आमच्याकडे एक तो आहे ना, एक आणि त्याची एकाबरोबर दोन फ्री, त्यांना आता काय सांभाळावं कळतच नाही। दोन पोरं सांभाळायला गेला तर डोक्यावरचा टोप पडतो, टोप सांभाळायला गेला तर पोरं सुटतात। त्याच्यामुळे सूक्ष्म माणसावरती मोठी जबाबदारी आलेली आहे। ठाकरेंच्या या टीकेनंतर आता शिंदेंची शिवसेना आणि राणे ठाकरेंना काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलंय। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा झाली आणि या सभेमध्ये बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केला आणि याच वेळी त्यांनी अजित पवारांवरही जोरदार निशाणा साधलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची रत्नागिरीमध्ये सभा पार पडली। या सभेत बोलताना राज ठाकरेंनी शरद पवारांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नाट्यावर तिरकस शैलीमध्ये टोला हाणला। खरंच जर दिला तर उद्या मला पण सांगेल या गप्पावास। मला असं वाटतं त्या भीतीपोटी त्या भीतीपायी त्यांनी राजीनामा मागे घेतला। उद्धव ठाकरेंनी बारसूचा दौरा केला, त्यावर पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष येऊन गेले असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले, आता काय सांगतायत? जी लोकांची भावना असेल ती आमची भावना। अरे वा। कोकणवासियांसाठी महत्त्वाचा असलेला मुंबई गोवा महामार्ग इतक्या वर्षांनंतर का पूर्ण झाला नाही असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय भूमिका जरी एकमेकांच्या विरोधात असल्या तरी देखील या ठाकरे बंधूंमध्ये बारसू प्रकल्पाच्या विरोधाबाबत एकमत आहे की काय अशी देखील स्थिती आहे। इथे असलेल्या कातळ शिल्पांच्या परिसरामध्ये विकास कसा करता येईल असा थेट सवाल राज ठाकरेंनी आता उपस्थित केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या रत्नागिरीमधल्या सभेत बारसूमधील कातळ शिल्पांचा मुद्दा उपस्थित केला गेला। कातळ शिल्पांची चित्रफितच राज ठाकरेंनी सभेत दाखवली। कातळ शिल्प असलेल्या ठिकाणी 3 किलोमीटरच्या आत विकास कामं करता येत नाहीत असं राज ठाकरेंनी म्हटलंय। बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली आहेत, जिथे अशा प्रकारच्या गोष्टी मिळालेल्या आहेत काही हजारो वर्ष जुन्या, त्याच्या बाजूला तर तुम्हाला प्रगती डेव्हलपमेंट करताच येत नाही। कोकणातील जमिनी विकू नका असं आवाहनही राज ठाकरेंनी कोकणातल्या जनतेला केलेलं आहे। जमीन घ्यायला कोणी जर समजा आलं, कृपा करून त्याला विचारा कशासाठी आलायस। तुम्हाला वाटत असेल की जमीन ठेवून मी तरी काय करू, ठेवा, ती जमीन तुम्हाला पैसे देईल। आतापर्यंत राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर गेले, मात्र आता यापुढे राज्यातून आणखी प्रकल्प बाहेर जाणं परवडणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीच्या बारसू दौरा केलेला होता। बारसू रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांनी भेट घेतलेली आणि हुकुमशाही पद्धतीने बारसू प्रकल्प लादू देणार नाही असा एल्गार उद्धव ठाकरेंनी केलाय। बारसू सोलगावमधील रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूच्या दौऱ्यावरती आले होते। उद्धव ठाकरे यांनी बारसूतील सोलगाव फाटा इथल्या ग्रामस्थांशी संवाद साधला। सोलगाव बारसू रिफायनरी विरोधातील लढ्यात आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी ग्रामस्थांना दिलं। कोकणात लोकांचे मुर्दे पाडून विकास होऊ देणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलंय। आपल्या डोळ्यात देखत आपल्या जनतेचे जर का मुर्दे पाडू नये, मुर्दे फरास सरकार त्याला विकास करणार असेल तर असा विकास मी तरी काय म्हणायला तर नाही, आणि तसा विकास मी होऊ देणार। आपण या ठिकाणी जन की बात ऐकायला आलोय। आपल्याला विकास हवाय पण प्रदूषणकारी प्रकल्प नको असंही उद्धव ठाकरे म्हणाले। तसंच माझं आज सुद्धा म्हणणं आहे, जर रिफायनरी तुम्ही आणू इच्छित असाल आणि इथले लोक नको म्हणत असतील तर रिफायनरी येता कामा नये। जर रिफायनरी एवढा चांगला प्रकल्प असेल तर तुम्ही लोकांसमोर का जात नाही असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारलाय। उद्धव ठाकरेंच्या या बारसू दौऱ्यामुळे रिफायनरी प्रकल्प विरोधक आणि समर्थकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। तर हुकुमशाहीने कोकणामध्ये रिफायनरी लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू असा इशारा उद्धव ठाकरेंनी बारसू इथे दिलाय। उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्याची सत्ताधाऱ्यांनी खिल्ली उडवलेली आहे। कोकणामध्ये येऊन पेटवापेटवीची भाषा का केली जाते असा सवालही सत्ताधाऱ्यांनी आता उपस्थित केलाय। बारसू दौऱ्यावरती असताना रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय। बारसूमध्ये पोलीस बळाचा वापर कशासाठी असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। त्याचप्रमाणे हुकुमशाहीनं कोकणात रिफायनरी लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। उद्धव ठाकरेंच्या या इशाऱ्याचा सत्ताधाऱ्यांनी जोरदार समाचार घेतलाय। ज्या काही अटका बिटका आहे ही काही हुकुमशाही नाहीये,
हुकुमशाही जर लादण्याचा प्रयत्न केला तर हुकुमशाही तोडून मोडून टाकीन, महाराष्ट्र पेटवून टाकीन. आणि पेटवायला कुठे कधी फिरणार, कसे फिरणार, काय हेलिकॉप्टरमध्ये मशाल घेऊन पेटवत जाणार की काय सगळीकडे? बारसू प्रकल्पावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आव्हान आणि प्रतिआव्हान दिलं जात आहे, त्यामुळे येणाऱ्या काळातच या विषयावरती रणकंदन होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंमधलं राजकीय वैर सर्वांच्या परिचयाचं आहे आणि बारसू दौऱ्यावरती असताना उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल देखील केला, तर नारायण राणेंनी देखील ठाकरेंवरती जोरदार प्रहार केलाय. कोकणातल्या रणांगणामध्ये जुनी लढाई नव्यानं लढली जाते. कोकणाच्या दौऱ्यावरती आलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर हल्ला चढवला. अर्थात हा राजकीय हल्ला काही नवा नाहीये. नारायण राणेंनी 2005 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला होता, तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय खणाखणी सुरूच आहे. मात्र कोकणात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर नेहमीसारखी आक्रमक नव्हे तर मिश्किल शैलीमध्ये टीका केलेली आहे. आव्हान होतं कोकणात येऊनच दाखवा. त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. त्यांना 2 आधी एक डोक्यावरचं ओझं सांभाळावं लागतं. ते डोक्यावरचं ओझं सांभाळताना हातातली 2 जे आहेत ते सुटतात, त्यांना सांभाळायचं डोक्यावरचं ओझं पडतंय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीका केल्यानंतर शांत बसतील ते नारायण राणे कसले? राणेंनीही त्यांच्या खास शैलीमध्ये जोरदार पलटवार केलाय. इतिहासामध्ये एकमेव मुख्यमंत्री जो निकामी, कमीत कमी वेळ मंत्रा 2 वेळाच येणारा. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातली राजकीय लढाई मागील 18 वर्षांपासून सुरू आहे आणि नजीकच्या काळामध्ये ही लढाई थांबण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत. तर बारसू रिफायनरीवरून सुरू असलेल्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळालेली आहे. बारसू रिफायनरीवरून जुन्या सहकाऱ्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय, तर सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंनी बारसू रिफायनरी संदर्भातल्या पत्राच्या मुद्द्याला नवं वळण दिलेलं आहे. त्याला कारण ठरलंय ते उद्योगमंत्री उदय सामंतांनी मागील आठवड्यात हे पत्र माध्यमांसमोर मांडलेलं होतं. 12 जानेवारी 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे पत्र पाठवलेलं होतं. बारसू येथील जमीन उद्धव ठाकरे यांनीच सुचवली होती अशी माहिती उदय सामंतांनी दिली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी टीकेच्या तोफेचं तोंड उदय सामंतांकडे वळवलंय. जुन्या सहकाऱ्यांनी बारसूला रिफायनरी करावी अशी दिशाभूल केल्याचा थेट आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. एक गोष्ट प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगायला पाहिजे की त्यावेळेला माझी सुद्धा मी असं म्हणेन की दिशाभूल केली गेली असंच आता मला वाटायला लागलेलं आहे. बारसू प्रकरणावरून अडचणीत आल्यानं उद्धव ठाकरे बिनबुडाचे आरोप करत असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावलेला आहे. आपण तातडीने जायचं आणि 4 लोकांचं ऐकून आपलं मत बनवणं, हे जे काही उद्धव साहेबांना दरवेळेचे जे प्रकार आहेत तोच प्रकार त्यांनी आज केलेला आहे. बारसू प्रकल्पाला काही स्थानिक नागरिकांचा पाठिंबा तर काही स्थानिकांचा विरोध आहे आणि त्यामुळेच राजकारणी या मुद्द्यावरून त्यांची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत. त्यासाठी जुन्या भूमिका सोडून नवे मुद्दे हाती घेतले जात असल्याचं समोर येत आहे. रिफायनरी आणि गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलेला. राख आम्हाला आणि रांगोळी गुजरातला असा टोळा लगावत पळवलेले प्रकल्प महाराष्ट्राला परत देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर स्वतःच्या अपयशाचं खापर उद्धव ठाकरे सरकारवरती फोडत असल्याचा पलटवार देखील आता सत्ताधाऱ्यांनी केलाय. रिफायनरीवरून सुरू असलेल्या वादामध्ये आता महाराष्ट्रातून पळवलेल्या प्रकल्पांचं तेल ओतलं गेलेलं आहे. रिफायनरीसारखे पर्यावरणाला मारक असणारे प्रकल्प गुजरातला न्या असा मुद्दा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसंच मागील वर्षभरात महाराष्ट्रामध्ये येणारे प्रकल्प इतर राज्यात गेले ते पळवलेले प्रकल्प महाराष्ट्राला परत देण्याची मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे. मात्र प्रकल्पाच्या मुद्द्यावरून विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी. माझं आज आव्हान आहे की हा प्रकल्प गुजरातला न्या आणि वेदांता फॉक्सकॉन किंवा इतर जे प्रकल्प सोन्यासारखे प्रकल्प ज्याच्यावरती काही विवाद नव्हता ते प्रकल्प महाराष्ट्राला द्या परत. हे बोलायला सोपं असतं, परंतु सर्वसामान्याच्या लोकांना हिताचं काय हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. काहीच करायचं नाही, फक्त नावं ठेवणं हा स्वभाव त्याचा त्यांनी आता बदलला पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधकांनी आरोपांचे उद्योग करण्यापेक्षा कारखान्यांसाठी प्रयत्न केले तर राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यास नक्कीच मदत होईल. उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावेळी ठाकरेंच्या पक्षाचे आमदार राजन साळवी देखील उपस्थित होते आणि विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राजन साळवींनी या प्रकल्पाचं समर्थन केलेलं होतं. राजन साळवींनी माजी खासदार निलेश राणेंनी देखील आता जोरदार हल्लाबोल केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी बारसूमधील प्रकल्पग्रस्तांची भेट घेतलेली आहे. या भेटीवेळी ठाकरेंच्या पक्षाच्या इतर नेत्यांसोबत स्थानिक आमदार राजन साळवीही उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी राजन साळवींनी कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरती प्रकल्पाला समर्थन केलं होतं. मात्र विरोध करणाऱ्यांविरोधात अन्याय करू नये अशी अपेक्षा व्यक्त करणारं ट्विटही केलेलं होतं. उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावेळी उपस्थित असलेल्या राजन साळवींवर निलेश राणेंनी जोरदार हल्लाबोल केला. तर बारसूमध्ये दडपशाही सुरू असून ती पाहिल्यानंतर राजन साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याची सारवासारव उद्धव ठाकरेंनी केली आहे. ती दडपशाही बघितल्यानंतर राजननी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे की तुम्ही आम्हाला फसवतात,
आम्हाला फसवत आहात. ह्याच्यामध्ये नक्की काहीतरी दडपशाही करते म्हणजे काळबेरा आहे. त्याला कोणी आता राजन साळवी म्हणायचं नाही, त्याला पलटीबाज साळवीच म्हणायचं. त्याला कधी आता राजन साळवी म्हणायचं नाही. अगोदर समर्थन केलं. शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर राजन साळवींनी ठाकरेंची साथ कायम ठेवली आहे. मात्र त्याचवेळी रिफायनरीच्या मुद्द्यावरून त्यांनी सुरुवातीला समर्थनाची भूमिका घेतली होती. मात्र आता उद्धव ठाकरेंशी सुसंगत भूमिका घेतल्यानं ठाकरेंना काहीसा दिलासा मिळालाय. उद्धव ठाकरे बारसू सोलगाव दौऱ्यावरती होते आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी रिफायनरी विरोधकांची भेटही घेतलेली आहे. रिफायनरी विरोधी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी कातळ शिल्पाची पाहणी देखील केली. उद्धव ठाकरे हे राजकारणी असण्यासोबतच फोटोग्राफर देखील आहेत. राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानं त्यांचा फोटोग्राफीचा छंद मागे पडला. मात्र बारसू सोल गावामध्ये आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यातील फोटोग्राफर जागा झालाय. उद्धव ठाकरे यांनी बारसूतील कातळ शिल्पांची पाहणी केली. पाहणीनंतर आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी कातळ शिल्पाचे फोटो काढले. या पठारावरील अनेक अशी कातळ शिल्प आहेत जी ऐतिहासिक किंवा अश्मयुगीन काळातील असावीत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसंच कातळ शिल्प हा जागतिक वारसा असून तो जपला गेला पाहिजे असंही ठाकरेंनी म्हटलंय. तर त्यावेळेला त्याच्यामध्ये गेंडा हिप्पो वगैरे त्याच्यात दाखवले. आता गेंडा आपल्या पृथ्वी तलावर आहे हे कुठलीही माध्यमं नव्हती, काही नव्हती, तरी इथल्या लोकांना कसं कळलेलं? वाघ तर आहेच, तो वाघ आज सुद्धा आहे. तर म्हणूनच मी बघायला आलो. कातळ शिल्प रिफायनरी प्रकल्पात जाऊ देणार नाही असं वक्तव्य ठाकरेंनी केलं. या जागेच्या मातीची चाचपणी केल्यास गुन्हे दाखल करू असा इशाराही ठाकरेंनी दिलाय. रिफायनरीच्या समर्थनार्थ राजापूरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. कोकणामध्ये रोजगार निर्मितीसाठी रिफायनरी आवश्यक असल्याची भूमिका रिफायनरी समर्थकांनी मांडलेली आहे. यावेळी नितेश राणे आणि निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल देखील केला होता. उद्धव ठाकरे बारसूच्या दौऱ्यावरती असतानाच रिफायनरीचे समर्थक राजापूरच्या जवाहर चौकामध्ये जमा झालेले होते. नितेश राणे, निलेश राणे यांच्यासह इतर भाजप नेते आणि रिफायनरी समर्थक या ठिकाणी जमलेले होते. प्रकल्पाशी संबंधित नसलेले लोक बाहेरून आणून या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नितेश आणि निलेश राणेंनी केलेला आहे. कोकणामध्ये इथे विकास येतोय, रोजगार निर्मिती होते, तेव्हा उद्धवजींना इथे विरोध करण्यासारखं वाटतंय. बारसू प्रकल्प बीजेपीने आणला नाही. बारसू मध्ये कोणी आणला प्रकल्प? कोणी जागा सुचवली? तर ती उद्धव ठाकरेच्या पत्रावर सुचवली गेली. हे आपण कोणी विसरून चालणार नाही. ठाकरेंना कोकणच्या हिताची कोणतीही चिंता नसल्याचा हल्ला बोलही नितेश राणेंनी केला. राजापूरच्या जवाहर चौकातून रिफायनरी समर्थकांनी मोर्चा देखील काढला. यावेळी रिफायनरी समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. लोकसभा 2024च्या निवडणुकांसाठी काँग्रेसनं तयारी सुरू केलेली आहे. प्रियंका गांधी या इंदिरा गांधी यांच्या पावलावरती पाऊल ठेवत निवडणुकीच्या राजकारणामध्ये एंट्री करू शकतात. त्यांच्या उमेदवारीवरून आता राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा देखील रंगू लागली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे. इंदिरा गांधी यांच्या पावलावरती पाऊल ठेवत तेलंगणामधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. एका इंग्रजी दैनिकानं याबाबतचं वृत्त दिलेलं आहे. मेडक किंवा मेहबूबनगर या जिल्ह्यामधून प्रियंका गांधींना उमेदवारी दिली जाऊ शकते. 1980 मध्ये इंदिरा गांधींनी मेडकमधून निवडून येत सत्तेमध्ये पुनरागमन केलेलं होतं. काँग्रेस आता पुन्हा एकदा वाईट काळामधून जाते. त्यामुळेच प्रियंका गांधींना यावेळेस मेडकमधून तिकीट देण्याची तयारी सध्या काँग्रेसमध्ये सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. मेडक हा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा बालेकिल्ला आहे. तर 2009 मध्ये मेहबूबनगरमधून केसीआर यांनी विजयी होत लोकसभेत आपली जागा मिळवली. यानंतर 2014च्या निवडणुकांमध्ये मेदक लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यामुळे ज्याप्रमाणे इंदिरा गांधींना लोकांनी स्वीकारलं होतं त्याचप्रमाणे लोक प्रियंका गांधींना देखील स्वीकारतील का याकडे लक्ष लागलंय. समृद्धी महामार्गावरती गेल्या काही दिवसांपासून अपघात वाढलेले आहेत आणि या अपघाताची वेगवेगळी कारणं आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे वाहनांची वेग मर्यादा. रस्ता मोकळा असल्यानं सुसाट वाहनं चालवली जातात, मात्र तोल गेल्यास अपघात होत असल्याचं समोर आलंय. या अपघातानंतर नियंत्रण घालणं गरजेचं आहे. यासाठी परिवहन विभागानं एक मोहीम सुरू केली आहे. ती वाहनांच्या वेगावरती मर्यादा आणणारी आहे. स्पीड लिमिट ओलांडल्यास सुरुवातीला 120च्या आत वाहन चालवण्याची सूचना दिली जाईल. त्यानंतर वेग कमी होत नसेल तर दंड सुद्धा केला जाऊ शकतो. 2 इंटरचेंज मधील अंतर व टाइम याच्यानुसार तुमचा ॲव्हरेज स्पीड कॅल्क्युलेट केला जाईल. तो जर 120 पेक्षा कार करता 120 पेक्षा जास्त असेल तर अशा वाहनांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जाईल. समृद्धी महामार्गावरती नागपूर ते मुंबई 4 ठिकाणी इंटरचेंज आहेत. जर वाहन एका इंटरचेंजवरून दुसऱ्या इंटरचेंजला ठरलेल्या वेळेच्या आधी पोहोचलं तर त्या टोल नाक्यावरती सायरन वाजेल आणि ते वाहन काही वेळेसाठी ब्लॅक लिस्ट होईल. एवढंच नव्हे तर उपप्रादेशिक विभागाकडून त्या चालकाचे समुपदेशन करण्यात येईल. संबंधिताला वाहन 120 वेगाच्या आतच चालवण्याचं आवाहन करण्यात येईल. एवढंच नव्हे तर चालकानं पुन्हा वेळेची मर्यादा ओलांडली तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा प्रस्तावित करण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागानं दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विमानामध्ये साप, उंदीर वगैरे शिरल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. गेल्या वर्षी जुलैमध्ये गल्फ इंडियाच्या फ्लाईटमध्ये एक पक्षी कॉकपिटमध्ये घुसलेला होता. तर मात्र यावेळी काही वेगळंच घडलेलं आहे. मुंबईमध्ये राहणारी महिला काही कामानिमित्तानं नागपुरात आलेली होती.
एअर इंडियाच्या नागपूर मुंबई विमानानं परत येत होती आणि नियोजित वेळेत ती महिला आपल्या सीटवर बसली आणि फ्लाईटही ठरलेल्या वेळेत टेक ऑफ झाली. विमानानं टेक ऑफ घेतल्यानंतर अचानक महिलेच्या ओरडण्याचा आवाज आला. फ्लाईट अटेंडंटनं लगेच तिच्याजवळ जाऊन चौकशी केली असता त्या महिलेला विंचवाने दंश केल्याचं समोर आलं. ही बातमी समजताच बाकीचे प्रवासी घाबरले. विंचवाने डंख घेतल्यानं महिलेची प्रकृती ढासळू लागली. विमान मुंबईमध्ये पोहोचताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेला तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल केलं, जिथे प्राथमिक उपचारांनंतर महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आणि दुसऱ्या दिवशी तिला रुग्णालयातून सोडून देण्यात आलं. एअर इंडियानं या घटनेसंदर्भात अधिकृत निवेदन जारी केलंय. या घटनेला दुजोरा देत कंपनीनं प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया अकाउंट्सचा वापर करून दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. यावरती आळा घालण्यासाठी आता पोलिसांची सायबर गुन्हे शाखा सातत्यानं काम करते. मात्र आता सायबर भामट्यांच्या जाळ्यामध्ये IPS अधिकारीच अडकलेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांचं बनावट फेसबुक अकाउंट बनवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित आरोपी हा विश्वास नांगरे पाटील असल्याचं भासवून लोकांशी चॅट करत असल्याचं समोर आलंय. स्वतः विश्वास नांगरे पाटील यांनी फेसबुक पोस्टमधून याबाबतची माहिती दिली आहे. काही घोटाळेबाजांनी माझ्या नावावरती बनावट खातं तयार केलेलं आहे. ते माझ्या काही संपर्कांना खाली दिलेले संदेश पाठवत आहेत. मी तातडीनं कायदेशीर कारवाई करतोय, परंतु कृपया प्रतिसाद देऊ नका किंवा कोणत्याही प्रकारची माहिती सामायिक करू नका, कारण हा फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याआधीही काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट अकाउंट सायबर गुन्हेगारांनी बनवल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या अलीझंगा प्रकल्पाजवळ या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिलेली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना सचिननं शैक्षणिक साहित्य भेट दिलं. सचिनच्या या भेटीनं विद्यार्थी देखील हरखून गेले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे एक आवडतं ठिकाण आहे. सचिन तेंडुलकर सपत्नीक या व्याघ्र प्रकल्पात 5व्यांदा दाखल झाला. गेल्या वेळेस त्यानं या व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती आणि त्यावेळी तो राहत असलेल्या रिसॉर्ट शेजारी असलेल्या अलीझंगा गावातील झेडपी शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह शैक्षणिक साहित्य देण्याचं त्यानं निश्चित केलेलं होतं. त्यानुसार सचिननं पत्नी अंजलीसह या शाळेला भेट देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित केलेलं आहे. यावेळी सचिननं या विद्यार्थ्यांशी संवाद साधत खूप शिकून मोठं होण्याचा सल्ला सचिननं त्यांना दिलाय. आज घेऊन आलं तुमच्याकडे स्कूल बॅग आणि याच्यात काही सामान आणि नुसतं घरी ठेवायला नाही, वापरायला आहे तुम्हाला आणि मोठं व्हायचं, शिकायचं भरपूर. ओके, मला खूप आनंद वाटते. माझ्या पुस्तकात सचिन रमेश तेंडुलकर हे सर होते. मला वाटलं नव्हतं की हे सर माझ्या शाळेतून मला आम्हा सर्वांना भेटतील म्हणून. आपल्या पुस्तकात ज्या व्यक्तीचा धडा आहे ती व्यक्ती प्रत्यक्ष आपल्याला भेटायला आलेली आहे. हा क्षण या विद्यार्थ्यांसाठी विशेष असा होता. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये मचाण प्राणी गणना करण्यात आलेली आहे. मचाण प्राणी गणनेचा हा अनुभव अनेकांसाठी अविस्मरणीय असा क्षण होता आणि या निमित्तानं विविध प्राण्यांचं दर्शन घडल्याचं देखील पर्यटकांनी सांगितलं. बुद्ध पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो आणि तो अधिक प्रकाशमान असतो. या पार्श्वभूमीवर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी मचाण प्राणी गणना केली जाते. यंदाही ही प्राणी गणना करण्यात आलेली आहे. या व्याघ्र प्रकल्पाच्या कोर आणि बफर क्षेत्रात वन्यजीवांची संख्या किती आहे, त्यांचा वावर कोणकोणत्या भागात आहे, कोणता प्राणी कुठे असतो याची माहिती संकलित करण्याच्या उद्देशानं मचाण प्राणी गणना केली जाते. वन्यजीव प्रेमींची नवी पिढी घडवण्यासाठी असे अभियान राबवण्याची वनविभागाची ही जुनी पद्धत आहे. या मचाण प्राणी गणनेमध्ये सहभागी झालेल्यांसाठी अविस्मरणीय असा हा अनुभव असतो. या निमित्तानं अनेक पक्षी आणि प्राणी पाहण्याची संधी मिळाल्याचं या पर्यटकांनी सांगितलं. हिरणं पाहायला मिळाली, सांबार पाहायला मिळालं. जवळपासच तारू नावाचा वाघ जो होता त्यांनी देखील केलं होतं. अमेजिंग और वाइल्ड एक्सपीरियंस था. रात भर हमने बहुत सारे बर्ड्स की आवाज सुनी, एनिमल्स दिखे कुछ कुछ. या मचाण प्राणी गणनेच्या प्रक्रियेला शास्त्रीय मान्यता किंवा आधार नसला तरी ढोबळ मानानं प्राण्यांची कल्पना यावी यासाठी ती दरवर्षी केली जाते. ब्रिटनचे राजे चार्ल्स आणि त्यांची पत्नी राणी कॅमिला यांचा शाही राज्याभिषेक सोहळा पार पडला. वेस्टमिन्स्टर ॲबे चर्चमध्ये हा सोहळा पार पडलेला आहे. या सोहळ्याला ब्रिटनमधील मान्यवरांसह जवळपास 203 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ब्रिटनचे नागरिकही मोठ्या संख्येनं या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. ब्रिटनचे नवे राजे म्हणून चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला यांचा वेस्टमिन्स्टर ॲबे चर्चमध्ये शाही राज्याभिषेक सोहळा पार पडला. ब्रिटनमध्ये तब्बल 70 वर्षांनंतर शाही राज्याभिषेक सोहळा पार पडलाय. किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला बकिंगहॅम पॅलेसहून वेस्टमिन्स्टर चर्चकडे निघाले तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी ब्रिटिशांचे झेंडे फडकावले. वेस्टमिन्स्टर ॲबे चर्चमध्ये आर्च बिशपनं राजा चार्ल्स यांना शपथ दिली. ब्रिटनच्या राजघराण्यामध्ये 1953 नंतर पहिल्यांदा राज्यारोहण सोहळा संपन्न झालाय. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जगभरातील ब्रिटनमधील मान्यवरांसह इतर 203 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तर या होत्या संपूर्ण दिवसभरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय दमदार घडामोडी. तर आजच्या दमदार 10 मध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. सोनी मराठी.